आणि या संदर्भात नेते राजन साळवी यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी अमोल मोरे यांनी. पाहूयात. राज ठाकरेंचा जो पाडव्यानिमित्त मेळावा होता शिवतीर्थावरचा तो नुकताच संपन्न झालाय आणि राज ठाकरे यांनी अगदी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. त्यांनी लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेश दिलेले आहेत. उपनेते आहेत शिवसेनेचे राजन साळवी माझ्यासोबत. जय महाराष्ट्र. सर, लोकसभेसाठी राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, बिनशर्त पाठिंबा आहे. आत्ताची तुम्ही सभा तुम्ही देखील ऐकलात, यावरती प्रतिक्रिया काय असणार आहे? राज ठाकरेंनी मनसेची निर्मिती केलेल्या दिवसापासून आपण त्यांचा पूर्व इतिहास पाहतो. लोकसभा असू दे, विधानसभा असू दे किंवा इतर राजकीय प्रश्न असू दे, त्यामध्ये त्यांचे आत्तापर्यंतचं सेटिंगच केलेलं मी पाहिलेलं आहे. राजकारणामध्ये असेल, जनतेचे महत्त्वाचे प्रश्न असतील, आणि आजसुद्धा आपण पाहिलं, आज गेले संपूर्ण देश भाजपा आणि नरेंद्र मोदींबद्दलचा अक्षरशः त्यांची लोकप्रियता ही लयाला गेलेली आहे. उद्या हा भाजप पक्ष हा लयास जाणार हा विश्वास तुम्हाला निश्चितपणे असताना सुद्धा राज ठाकरेसारखं एक चांगलं नेतृत्वाने मनसेने या भाजपला पाठिंबा देणं म्हणजे आपल्या पायावरती धोंडा मागल्यासारखं आहे. लोकसभेला पाठिंबा द्यायचा आणि विधानसभेला कामाला लागायच्या सूचना द्यायच्या मनसेच्या शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना, ही दुर्दैवाची बाब आहे. आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये निश्चितपणे जनतेचा विश्वास हा मनसेवरती नाही आहे. मनसेला लोकांनी नाकारलेलं आहे, ही वस्तुस्थिती निश्चितपणे आपल्याला सांगू इच्छितो. म्हणजे तुम्ही राज ठाकरेंसोबत जेव्हा एक संघ शिवसेनेमध्ये होतात तेव्हा देखील तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं, तो संबंध देखील आलेला असेल. आणि आत्ता सध्या राजकारणात तुम्ही चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह आहात, सक्रिय आहात. कुठेतरी राज ठाकरे यांनी एकंदरीत ठोस भूमिका घेणं तुम्हाला अपेक्षित होतं का? किंवा मागच्या काही दिवसातल्या घडामोडी बघितल्या तर डोक्यात तुमच्या काही विचार होते का? तुमचे शिवसेनेतले किंवा मित्रपरिवारांकडून राजकारणातले काही इनपुट्स तुम्हाला मिळत होते का? शिवसेनेमध्ये असताना वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन ते पुढे चालले होते. पण ज्यावेळेस शिवसेनेची फारकत घेतली त्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण वेगळे झालो म्हणजे आकाशाला हात टेकले. पण पूर्वइतिहास पाहिला तर त्यांचा निश्चितपणे ते रोजच्या रोज आज त्यांचे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे 13 आमदार होते, आज त्यांचा 1 आमदार निवडून आलेला. तर राज ठाकरे यांनी पायावर धोंडा पाडून घेतलाय अशी टीका राजन साळवी यांनी केलेली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी महायुती